वेलकम टू मलेशिया। आज आपला मलेशियातला पहिला दिवस आहे आणि आज आपण बघणार आहोत महामरियम टेम्पल आणि चायना टेम्पल आणि सोबतच आपण बघणार आहोत इथलं एक मार्केट आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर चला सुरू करूया। आपण लुसेन्शिया या रेसिडेन्शियल टॉवरमध्ये राहत आहे। ही 47 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि ही बुटीक बिटांग या प्राइम लोकेशनवर लोकेटेड आहे। 3A ला स्विमिंग पूल आहे आणि 30 फ्लोअरला स्विमिंग पूल आहे। ही बाजूची बिल्डिंग पण बघा किती मोठी आहे, खूप सुंदर असं हे हॉटेल आहे। ॲक्च्युअली ही रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, आम्ही एअरबीएनबी वरला घेतली होती। तर चला आता आपली कॅब पण आली आहे आणि पहिले आपण जाणार आहोत महामरियम टेम्पलमध्ये। आणि हे मेरिडिका टॉवर आहे, सेकंड टॉलेस्ट बिल्डिंग इन द वर्ल्ड आणि ही 118 फ्लोअरची बिल्डिंग आहे। चला तर आपण आलो आहे मंदिरात। हे अतिशय ओल्डेस्ट टेम्पल आहे श्री महामरियम। हे टेम्पल कोलालंपूरला आहे, मलेशियाच्या राजधानी आहे ही कोलालंपूर। आणि ही तमिलियन लोकांची देवी आहे। इंडियामध्ये जे तामिळनाडू आहे त्या तामिळनाडू लोकांची ही देवी आहे। तर ही जी देवी आहे ही गावातल्या लोकांना निगेटिव्हिटीपासून प्रोटेक्ट करते, त्यांचा बचाव करते, चांगल्या तब्येतीसाठी हिची पूजा करतात। आणि महामरियमचा अर्थ असा आहे, महा म्हणजे ग्रेट, मरियम म्हणजे पॉवर शक्ती आणि अम्म म्हणजे मदर आई। आम्ही अगदी सकाळी सकाळी गेलो त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती, अतिशय जवळून माझं दर्शन झालं, नाहीतर खूप गर्दी असते इथे। एक दुपारनंतर हे मंदिर बंद असतं। आता बघा हे गणपती बाप्पा इथे आहेत, हे बघून तर मला खूपच छान वाटलं। अगदी प्राऊड फील झालं की परदेशात सुद्धा आपले गणपती बाप्पा आहेत, देवी देवता आहेत। आता आपण पूर्ण मंदिर बघणार आहोत। बघा किती छान डेकोरेट केलेलं आहे यांनी आणि स्वच्छता तर एवढी होती की खूपच छान, एकदम नीट अँड क्लीन होतं सगळं। आणि हे आहे गणपतीचे भाऊ कार्तिकेय, याला तमिळमध्ये मुरुगन म्हणतात। आता उद्या आपण जेव्हा बाटुकेवला जाणार आहोत ना, तेव्हा मुरुगनची खूप मोठी मूर्ती आहे आणि इथे कार्तिकेय म्हणजेच मुरुगन याची पूजा अर्चना खूप केली जाते।
शुभदिनौ स्वाधे नक्षत्रे तुलाराशोदायाः प्रेमानाम्याः गणेशन्येन्द्रप्रसिद्धिः व्यापारस्थलानां आणि हे बालाजीचं मंदिर आहे. इथे विष्णूजींचे 10ही अवतार दाखवलेले आहेत. मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार आणि कल्की अवतार, हे सगळे अवतार इथे दाखवलेले आहेत. हे बघून अतिशय मला छान वाटलं. इथे खूपच आनंद झाला. आणि हे आहे नवग्रह मंदिर. बघा किती सुंदर पूजा अर्चना केलेली आहे. अतिशय सुंदर आणि मोठं हे मंदिर आहे. तुम्ही जर टूर्स आणि ट्रॅव्हल्स सोबत आलं तर हे मंदिर अजिबात तुम्हाला दाखवणार नाही. इथे तुम्हाला स्वतःहूनच यावं लागेल. आम्ही हा टूर स्वतःहून केलेला आहे, त्यामुळे हे सगळं काही मी तुम्हाला दाखवू शकत आहे. आता आपलं हे मंदिर बघून झालं. आता आपण जाणार आहोत चायना टेम्पल बघायला. आणि हे टेम्पल महामरियम टेम्पलच्या अगदी जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवर. चला तर मग आता आपण आज जाऊया. तर इथे मला कॅमेरा बंद करायला सांगितला, तरी मी तुम्हाला फटाफट हे सगळं दाखवत आहे. तर याच्यानंतर आपण जाणार आहोत कुठेतरी नाश्ता करायला. खूप भूक लागलेली आहे. इथे हे श्री गणेश इंडियन कुझिन असं लिहिलेलं आहे. तर इथे इडली, डोसा, उत्तप्पा सगळं मिळतं. मी इडली घेतली खायला. आणि अनलिमिटेड सांबार चटणी होती, पाहिजे तेवढं घ्या. आणि ही एक भाजी दिली आम्हाला, त्यांनी टेस्ट करायला दिली, तुम्हाला आवडते का बघा म्हणून. तर आता आमचं बिल आला आहे 13-14 रिंगेट. असे यांचे सुट्टे पैसे आहेत, त्याला सेंट म्हणतात. आणि यांचा 1 रिंगेट म्हणजे आपले 20 रुपये. त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट करत जा. तर चला आता आपण जाऊया मार्केटमध्ये. हे जलान पेटालिंग असं नाव आहे याचं. आणि ही मुस्लिम कंट्री आहे. इथे राजाचं राज्य आहे, आपल्यासारखी लोकशाही नाही आहे.
चॉकलेट्स आहेत, तर आपण पण इथून काहीतरी घेऊया. मॅशमेलो वगैरे आहे. चॉकलेट आहे. आपल्याला रोड क्रॉस करायचा असेल तर ही बटन दाबायची आणि रोड क्रॉस करायचा. तर चला, आता आपली कॅब आली आहे. आपल्या इथे जशी ओला उबर असते तसं इथे ग्रॅब आहे. तर ग्रॅबचा ॲप हा डाउनलोड करून ठेवायचा, म्हणजे आपल्याला अशी पटकन ही घेता येते. आणि रोडवर तर एवढी स्वच्छता होती, कुत्रा नाही की मांजर नाही, कुठले प्राणी नाही, काहीच नाही. अगदी छान. माती सुद्धा नाही. झाडं भरपूर आहेत पण माती अजिबात नव्हती. खूपच स्वच्छ होतं. बघा, तुम्ही सुद्धा बघू शकता. ही हॉप ऑन हॉप ऑफ बस आहे. या बसने तुम्ही पूर्ण सिटी पण फिरू शकता. आणि ही ब्ल्यू बिल्डिंग दिसते ते पोलीस स्टेशन आहे. भरपूर मोठं असं पोलीस स्टेशन आहे. आणि तुम्हाला काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. अगदी छोट्यातली छोटी कमेंट असेल तरी सुद्धा विचारा, मी त्याचे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आता आपण आलो आहे आपल्या बिल्डिंगमध्ये. आम्ही ही एअरबीएनबीवर बुक केली होती. आम्हाला इथे चार्जेस किती पडले, किती खर्च आला, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आता जवळजवळ 12 वाजत आले आहे आणि आपण 2 वाजता जाणार आहोत केएल टॉवरला. इथे वरती हॉटेल आहे केएल टॉवरच्या. तर आपण तिथे काय काय खाल्लं, काय काय मजा केली, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.